हॅलो नमस्कार. तर श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. तर मैत्रिणींना हे बघू शकता, हे महाशिवरात्रीचा महाशिवरात्र होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर इथं बघू शकता सर्व काम वगैरे झालेले आहे. खिचडी बनवायला घेतलेली आहे. दही रात्री लावलं होतं आणि मस्त असे ना साबुदाणा भिजवले होते रात्रीच. इथं रताळे शिजून घेत आहे. तर कुकरमध्ये मी बघा पाणी घालून टोप ठेवला आणि त्याच्यामध्ये रताळे ठेवले होते. तर थोडेसे कच्चेच होते, परत 2 शिट्ट्या दिल्या मी. आणि इथं बटाटे कापून घेतलेले आहे खिचडीसाठी. शेंगदाणे भाजून घेतले, तर वाटून घेते. खिचडी वगैरे बनवली मस्त अशी. रताळ्याचे पण काप केले होते, अर्धे बॉईल अर्धे फ्राय. तर ते बघितलं असेल तुम्ही. तर केस धुवायचे होते, तर ते पाणीमध्ये सर्व जे टाकतात ते तुम्हाला अगोदर शेअर केलेलं आहे, तर काय एवढं सांगत नाही. आता खिचडी करत आहे. आणि दुपारून मग 4-4:30ला दीदी आणि आम्ही गेलो मंदिरामध्ये. म्हणजे सर्वोदय, आमच्या इथं सर्वोदय असं नाव आहे मंदिराचं. म्हणजे तिथं हॉस्पिटल पण आहे आणि मंदिर पण आहे. म्हणजे सगळे देव आहेत तिथे शंकराचे पूर्णपणे. म्हणजे शंकराचंच मंदिर आहे, पण सगळे देव आहेत तिथं. जेवढे देव ना आहेत ना तेवढे सगळे देव तिथं आहे. आता थोडं काम वगैरे चालू आहे, त्यामुळे आता मला पण एवढं काही म्हणजे फिरायला भेटलं नाही. आणि व्हिडिओचं मला माहीत नव्हतं तिथं व्हिडिओ काढतात की नाही. कारण अगोदर आहे ना फोन वगैरे, फोन पर्स सगळं लॉकरमध्ये ठेवून जायचं अशी सिस्टम होती तिथे. आणि म्हणजे गेल्या वर्षापर्यंतच मला असं वाटतं. आणि यावर्षी मग आम्ही गेलो तर तिथं तशी काही सिस्टम नव्हती. फोन वगैरे घेऊन जाऊ शकतो आणि व्हिडिओ पण मला असं वाटतं ना काढू शकतो तिथं. म्हणून मी म्हणजे व्हिडिओ काढू शकतो असं हे झालं. तर आम्ही व्हिडिओ वगैरे काढलं, पण कोण सहसा व्हिडिओ काढत नव्हतं. 1-2 जणच काढत होते. तर मी पण घाबरतच थोडेसे व्हिडिओ काढलेत. तुम्हाला पुढं दिसलंच सगळ्या देवांचं मी तुम्हाला दर्शन दाखवलेलं आहे. सगळे जेवढे देव आहेत तेवढे. कसं मंदिर आहे आमच्याकडचं, खूप मोठं असं मंदिर आहे. सगळीकडे देव देव देव, सगळे देव. विठ्ठल रुक्माईचं एक म्हणजे आहे तिथं मूर्ती, खूप मोठी आहे. तुम्हाला तुम्ही बघन विठ्ठलांची फक्त मूर्ती आहे. तशीच पुढं दुसरीकडं विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती होती, पण ती ना मी त्या साईडला गेलेच नाही, लक्षातच नाही. आम्ही ह्या साईडून निघालो, त्याच्यामुळे तिकडचं दर्शन राहून गेलं. नंतर लक्षात आलं बाहेर निघल्या. म्हणजे ठीक आहे, आता पुढच्या वर्षी जाऊ तेव्हा मी व्हिडिओ दाखवून तुम्हाला. खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि खूप प्रसन्न वाटतं तिकडे गेलं सगळे देवांचं दर्शन. आणि तरी पण खूप असे देव आता तिथं नाही आहेत. म्हणजे पहिलं आम्ही जायचो तिथे तर खूप छान वाटायचं, खूप मस्त. आता भरपूर असा बदल केलेला आहे. काय कुठं ते एवढं काही समजत नाही. आणि तुम्ही बघा तर तुम्हाला पण खूप छान प्रसन्न वाटेल, मस्त असं. तिकडं खूप गर्दी असते आणि पाणी पण असतं, पण यावेळेस पाणी पण नव्हतं तिथं. शंकराची पण मोठी मूर्ती आहे, तर तिथं पाणी वगैरे असतं, पाणी पडतं. तुम्हाला पुढं मी सांगतेच काय कसं ते. जेवढं माहीत आहे तेवढं सांगते, बाकीचं जेवढं नाही माहीत तेवढं तुम्ही बघा. आणि हे बघा बटाट्याचे असे काप केले होते आणि बटाटे खूप असे गोड होते, हे मस्त होते. आणि फराळाची थाळी तयार आहे दुपारची. दही घरी बनवलं होतं आणि बटाट्याचे काप 2 प्रकारचे बॉईल आणि फ्राय केलेले आणि साबुदाणा बटाटा घालून खिचडी. हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीच्या ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्राच्या म्हणजे सर्व मैत्रिणींना, सर्व ताईंना, सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज सर्वांचा उपवास असणार आहे, तर माझा पण आहे उपवास. तर काल दिदी आलेली आहे, तिला सुट्टी आहे 2-3 दिवस. तर काल दिदी आलेली आहे, तर तिचा पण आज उपवास आहे, यांचा पण आहे, आमच्या तिघांचा उपवास आहे. तर सकाळचा फराळ वगैरे केलं, तुम्हाला दाखवलं सर्व. खिचडी वगैरे केली होती आणि रताळे वगैरे फ्राय पण केले ना, शिजवलेले पण होते. आणि आता संध्याकाळचा पण मेनू असणार आहे. तर दरवर्षी करतो त्याचप्रमाणे, काही वेगळं नाही, कारण सर्वांना तेच खूप आवडतं. तर तुम्हाला दाखवूनच मी काय करणार आहे ते. आणि आता तयारी वगैरे केलेली आहे, आता चालले आहे मंदिरामध्ये. तर चला मग भेटूया. तर मंदिरामध्ये तिकडं व्हिडिओ शूट करू देतात की नाही माहीत नाही. जमलं तर थोडंसं मी शूट करा. आणि चला आता दीदी आणि मी चाललेलो आहे, कारण 6-6:30 का 7 वाजता ते मंदिर बंद होतं. आणि सर्व देव आहेत तिथे ना, त्या मंदिरामध्ये सर्व देव आहेत. आणि मेहंदी बघू शकताय, साधी सिंपल अशी रात्री काढली. तर कलर एवढं काय खास आलेलं नाही, तरी पण आहे बऱ्यापैकी. आणि गरम होते, पंखा बंद केला. चला मग भेटूया आपण. तर इथं बघू शकताय आता मी निघाले आहे. आणि इथे बघा रस्त्यातच म्हणजे ना बाहेरच
रोडवरतीच शंकरांची इथं पूजा वगैरे होती. तर मी इथला पण थोडासा व्हिडिओ काढला बघा जवळून. डोळे कसे बंद चालू होते, पाय वगैरे पडलो आम्ही लांबूनच. आणि इथं मंदिरात आलो बघा. इथं कृष्णांची मूर्ती आहे. थोडं थोडं शूट केलं. आणि बघा शंकरांची किती मोठी मूर्ती आहे. खूप अशी गर्दी होती. आणि इथून पाणी पडतं बघा. इथं आहे ना शंकराची मूर्ती आहे ना, त्याच्यामध्ये गंगा आहे. त्यांच्या डोक्यामध्ये गंगा आहे, गंगा माता आहे. तर तिकडून गंगा मातेतून पाणी पडतं. पण यावेळेस ते पाणी वगैरे काहीच नव्हतं. आणि पुढं पण आम्ही गेलो नाही, कारण की सगळ्यांना ज्यांनी दूध वगैरे वाहिलं होतं सगळं ते पाय खाली येत होतं. पण आम्ही पुढं वगैरे नाही गेलो, लांबूनच दर्शन केलं. थोडा व्हिडिओ शूट केला. आणि इथं पाया वगैरे पडले. नंदी आहे, नंदीच्या पुढं कासव आहे. आणि इथं 2 हत्ती आहेत. तर त्या हत्तीच्या तोंडातून आहे ना खाली म्हणजे दर्शनाला जायचं असतं. शंकराच्या मध्ये पिंड वगैरे आहेत. इथं पण पिंड आहे बघा. तर इथं पण आम्ही दर्शन वगैरे केलं. दूध हार फुलं नेले होते. आणि इथं फुलं वगैरे ठेवले बघा. सगळ्या देवांना फुलं वगैरे ठेवले. आणि शंकराची मूर्ती आहे छोटीशी. हे गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पांचं दर्शन करायचे विसरले गर्दीमध्ये, म्हणजे दिसलेच नाही मला. नंतर मग या साईडला आल्यावर दिसले. आणि आम्ही चाललो आता. हत्ती आहेत, त्यांच्या तोंडातून असं दाखवलेलं आहे जायचं. पायऱ्या आहेत बघा. आतमध्ये पण इथं शिवपिंड आहे. तर इथं पण आम्ही दूध वगैरे चढवलं. आणि हार फूल बेल वगैरे दिदीने दोघींनी, कारण की खूप पिंड होते इथं. मग आम्ही 2-3 पिंडावरती दूध वगैरे अर्पण केलं. पूजा वगैरे केली आहे बघा. सगळे शंकराच्या मूर्ती आहेत, छोटी मोठी एकसारख्याच आहेत, थोड्या वेगवेगळ्या. हे सगळं नवीन बनवलेलं आहे आता, त्याच्यामुळं काही ठिकाणी बदल आहेत. हे सगळं मार्बल वगैरे बघा. इथल्या मूर्ती नाही आहेत इथं. आणि अशा प्रकारे मी दर्शन पण घेत होते आणि व्हिडिओ पण शूट करत होते. तर इथं बाहेर आलो होतो. आता इथं नाही बघा, विठ्ठलांची मूर्ती आहे खूप मोठी अशी. तर सगळे देव आहेत. दोन्ही साईडला देव आहे बघा. सगळे देव आहे. हनुमान आहे, सगळे म्हणजे सगळे, लक्ष्मी नारायण विष्णू, म्हणजे सगळ्या देवांचे रूप आहेत इथं. असं नाही की कोणते देव नाही. इथं सगळे देव आहेत. सगळ्या देवांचं दर्शन इथं आल्यावरती घडतं. तर महाशिवरात्रीला खूप अशी गर्दी असते इथं. सगळे जण येतात, भरपूर जण येतात इथं. आणि हे बघू शकताय इथं पाय वगैरे पडले होते. एवढे मोठे आहेत विठ्ठल. तेवढीच मोठी तशीच सेम विठ्ठल रुक्माईची त्या साईडला मूर्ती आहे. आणि इथं लक्ष्मी माता होती. फुलं वगैरे ठेवलं, पाय वगैरे पडले बघा. सगळे देव आहेत इथं. मला तर नाव पण लक्षात नाही, एवढे देव आहेत सगळे. ह्या सगळ्यांना जुन्या वगैरे मूर्त्या आहेत. तर इथं ठेवलेल्या आहे, म्हणजे इथंच होत्या पहिल्या, पण इथं अजून मूर्त्या होत्या. काही मला असं वाटतं काढल्यात मूर्त्या. तर भरपूर सगळं भरलेलं होतं. आणि स्टार्टिंगपासून तर मी व्हिडिओ पण नाही काढला, कारण स्टार्टिंगला ना मला असं वाटलं फोन चालू करू देतील की नाही, म्हणजे व्हिडिओ काढू देतील की नाही. तर स्टार्टिंगला ते म्हणजे सेक्युरिटी पण होते, तर ते लोक पुढं जा करत होते. त्याच्यामुळे मला वाटलं तिथं व्हिडिओ नाही काढायचा. आणि परत तिकडं मग गेलेच नाही. पुढच्या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवून. भरपूर असे देव आहेत. पूर्ण रामायण महाभारत पूर्ण असं इकडंच आहे, पण ते सुरुवातीलाच आहे आणि तिकडंच मी व्हिडिओ नाही काढला. मला असं म्हणजे मला माहीतच नव्हतं व्हिडिओ काढू देत आहेत असं झालं दरवेळेस. आणि मला असं वाटलं व्हिडिओ फोन तर घेतला नाही, पण त्या लोकांनी व्हिडिओ काढू देणार नाही म्हणून मी असं झालं. असं तर इथं बघा, इथं ना इथं पण देवांच्या मूर्ती आहे. राम लक्ष्मण सीता. आणि इथं हनुमान आहेत बघा. तर इथं पण मी ना दीदीला फूल ठेवायला सांगितलं. मी पण फूल ठेवलं, पाया पडले, छान असं दर्शन घेतलं. आणि मी काय बोलतो ते विसरले. तर इथं बघू शकता भरपूर अशी गर्दी होती मंदिरामध्ये. सगळेजण आले होते दर्शनासाठी. इथं आलं की खूप छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं. आणि हे बघू शकताय छोटे मोठे देव आहे. देवींना पण साडी वगैरे घातलेली आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ बघून नक्की मला कमेंट करून सांगा. आमच्या इथं हे छान असं मंदिर आहे, जवळच आहे, एवढं लांब पण नाही, अर्धा तास लागतो रिक्षाने गेल्यावरती. आणि बघा मस्त असं मी तुम्हाला पण दर्शन दिलेलं आहे. इथे बघा, इथं पण आम्ही गेलो नाही. कमळ दिसत होतं तुम्हाला, ह्या साईडने बाहेर निघलो. त्या कमळामध्ये पण आम्ही गेलो नाही, कारण की मला राहू द्या, उशीर पण खूप झाला होता. आणि इथं ह्या साईडला बाहेर निघल्या. इथं परत सर्व पिंड आहे. ही एक पिंड आहे आणि शिवपिंड. इथं कासव आहे. आणि इथं ना शंकराच्या मूर्त्या आहे, शंकराच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहे. त्याच्यानंतर त्यांच्यासमोर ना नंदी आहे. त्यांच्यासमोर परत शिवपिंड आहे. ते बघा तुम्हाला दाखवते मी, थोडंच मी व्हिडिओ काढला आहे. बघा नंदी, इथं शिवपिंड आहे. आणि इथं
आता इथं बघा, इथं दुसरे देव आहेत. इथं पण लक्ष्मीमाता आणि विष्णुदेव आहेत पाय दाबतावेस वगैरे असं आहे बघा. मस्त असं दर्शन मी झूम करून केलेलं आहे. आता जेवढं देवांची नावं मला माहिती तेवढं तुम्हाला सांगितलं. बाकी काय पटकन व्हिडिओ शूट करताच लक्षात आले नाही. तर इथं पण देव आहेत. इथं पण दर्शन वगैरे घेतलं. सर्व देवांचं घेतलं. 2-3 ठिकाणी राहिलं घाईमध्ये. आम्हाला पण समाधान आता कुठून कुठं जायचं, कुठून कुठं. आणि इथं बघा, हे पण मंदिर आहे, लक्ष्मीनारायण मंदिर आहे हे. आणि हे बाहेरच्या साईडचं आणि हे एक आहे. आत्ता आलो आहे आम्ही, 7 वाजले, 7 वाजून गेलेत. मंदिरातून आत्ता आलो. दर्शन वगैरे छान असं झालं. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलं असं. आणि बघा, हे बांगड्या घातल्या होत्या बहिणीने दिलेल्या, त्या बांगड्या घालून गेले होते. आणि काय आणलं नाही, कारण की उपवास असल्यामुळे मला काय जमत नाही जास्त बाहेर जायला यायला. तर आता आले मी, हातपाय वगैरे धुतले आणि चाय वगैरे ठेवला. मला दाखवते. आणि काय आणलं नाही, फक्त मला कोवळा आणायचं होतं, कारण कोवळा आमच्या इथे भेटत नाही, तिकडे भेटतो त्या साईडला. तो कोवळा बघून आणलेला आहे. तर इथं बघू शकता, हा कोवळा आणलेला आहे. चांगला डाग वगैरे पडलेला लागत नाही, मग तो लवकर खराब होतो. तर कोवळा आणायच्या वेळेस असाच चांगला छोटासा बघून आणायचा. मोठा असला तरी हरकत नाही, पण चांगला पाहिजे. एक टाळा आणला. टाळा घ्यायचं होतं एक यारूमला. आणि दीदीचं छोटं मोठं क्लिप हे ते चालूच असते. आणि इथे ना मी वेफर्स आणले होते उपवास सोडता वेळेस, म्हणले उपवास सोडता वेळेस नाही, चायच्या वेळेस म्हणले वेफर्स जरा बरे वाटतात. आणि खोबरं आणलेलं चटणीसाठी. तर साबुदाणा वडे बनवायचे होते संध्याकाळच्या वेळेस आता. तर मग दुपारी खिचडी खाल्ली होती, आता वडे बनवायचे होते. त्याच्यामुळं ना खोबरं वगैरे घेऊन आले. आणि बटाटे वगैरे ना शिजवूनच गेले होते मी. साबुदाणा भिजवून गेले होते बघा, आणि बटाटे शिजवून गेले होते. म्हणजे आल्यामध्ये जास्त गडबड नको. थोडंसं दही लावलं होतं. दही होतं 1 वाटी होतं, मोठी 1 वाटी. तर मला तरी कमी नको पडायला म्हणून थोडंसं दूध होतं अजून, मग त्याचं थोडंसं दही लावून गेले होते. तसे झालं ना, थोडं पाणी वरती 15-20 मिनिटांनी मी आतमध्ये ठेवून फ्रीजमध्ये. आणि इथं चाय वगैरे ठेवलेला आहे. भांडे वगैरे घासायचे होते, तर भांडे वगैरे घासून नव्हतो गेलो, कारण बाहेर जायचं म्हणलं लवकर जायचं आणि लवकर यायचं पण होतं, कारण घरी पण येऊन फराळाचं करायचं होतं. आणि इथं त्यांनी ना हे दूध ठेवलं होतं, तर त्यांनी घरामध्ये अभिषेक वगैरे केला होता शिवपिंडीला. तर अभिषेक वगैरे केला होता. आणि आता मला खिचडी वगैरे वडे वगैरे करायचे आहेत. खूप गडबड होती. आणि उपवास वगैरे असला ना, कुठं बाहेर जाऊन आलं का मग अजूनच कंटाळा येतो. आणि इथं चाय वगैरे ठेवलेला आहे, ते बघू शकता. माझं साबुदाणा खिचडीचं साबुदाणा वड्याचं आले. साबुदाणा भिजवलेले घेतले. इथं चटणी काढलेली आहे, चटणीचं सर्व. इथं मिरची वाटून घेतली. इथं बटाटे किसून घेते आता मी. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते बघा. बटाटे किसून घेतले, शेंगदाण्याचं कूट, मीठ घातले. आणि पहिले हे चांगलं मी एकजीव साबुदाणा आहे ना, पहिलं एकजीव करून घेतला ग्लासाने, कारण की ना तेलामध्ये टाकल्यावर फुटतात वडे आणि मग साबुदाणा अंगावर उडतो, भीती वाटते. त्याच्यामुळं ना मी सगळे एकजीव पहिले साबुदाणा करून घेतले, नंतर वडे थापून मग वडे तळून घेतले. आणि इथं बघा अशा प्रकारे मोठेच केले, जास्त छोटे नाही केले यावेळेस, मोठेच केले म्हणजे पटकन होईना असे. तरी पण आहे ना भरपूर असे वडे झाले होते. 17 तरी वडे झाले होते, 17-20 असे वडे काहीतरी झाले होते. आणि इथं बघू शकताय वडे तळत आहे. आणि दीदी गेलेले आहे तिच्या पप्पांसोबत दवाखान्यात. ही तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळं ना दवाखान्यात गेलेली आहे. तर इथं वडे टाकलेले आहेत. आणि इथं मी व्हिडिओ म्हणजे बोलले होते, पण व्हॉइसवर खूप येत होता ॲडजस्ट फॅनचं वगैरे, त्याच्यामुळं मी आतमधला आवाज कट केला आणि व्हॉइसवर देत आहे. माझा अवतार बघू शकताय. केस असेच वर बांधले मी, कारण गरमही खूप होत होतं. आणि गॅस जवळ उभं राहायचं होतं, वडे वगैरे तळायचे होते त्याच्यामुळं ना. आणि मी थालीपीठ पण बनवले. दीदी बोलली होती मला डोसे बनव, ती कालपासूनच बोलली होती डोसे बनव साबुदाण्याचे. तर मग मी डोसे काय बनवले नाही, तर मी हे बनवलं, काय बोलतात त्याला, थालीपीठ बनवले. थालीपीठ प्रकार असं बनवलं, आपण थालीपीठ वगैरे बनवतो ना थापून, तसंच बनवलं मी साबुदाणा वड्याचे. तर साबुदाणा वडे साबुदाणा वड्याचे ते साबुदाणा सकाळचे भिजवलेले होते फ्रीजमध्ये, तर ते काढले आणि ते मस्त असे ना थोडंसं पाणी घालून भिजत ठेवले. परत थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यातच डायरेक्ट, आणि ते मग वाटून घेतले.
पेस्ट करून घेतली. बटाटा पण त्याच्यामध्ये एक बटाटा टाकला किसून, तुम्हाला मी पुढं दाखवते. एक बटाटा किसून टाकला त्याच्यामध्ये आणि ती पेस्ट करून घेतली आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि मीठ घातलं, एवढंच टाकलं आणि त्याचे मस्त असे थालीपीठ मी केले होते. खूप छान झाले, दीदीला खूप आवडले होते. तर मी तुम्हाला इथं सांगत आहे, दीदीला ना इथं ओटाला अशी फोडी झालेली आहे, ती म्हणजे आल्सर, तर आल्सरची म्हणतात. तर ती कशी, तर ती भाजीपाला वगैरे काही खात नाही, हिरवा भाजी वगैरे प्रोटीनचं काही खात नाही, त्याच्यामुळं असं होतं. तर तिचे पप्पा तिला आता दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत. आणि इथं मी माझं थोडंसं म्हणलं चला कोण नाही तर आपण व्हिडिओ तरी शूट करावं. फॅन बंद केला होता आवाज येतो म्हणून, पण तरी पण ॲडजस्ट फॅन राहिला होता. मग बाहेरचा पण खूप आवाज येत होता आणि माझा आवाज व्यवस्थित आलेलाच नाही आहे, त्याच्यामुळं मग मी परत आवाज दिलेला आहे. आणि माझा अवतार बघू शकताय तुम्ही, खूप थकले होते आणि उपवास असल्यामुळं ना अजूनच थकल्यासारखं वाटत होतं. तर असं. आणि तुम्ही कसा म्हणजे साजरा केला महाशिवरात्रीचं, फराळाचं काय काय केलं होतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी तर अशा प्रकारे केलं. दरवर्षी असंच असतं, थोडंसं एवढं काही वेगळं नसतं. यावेळेस फक्त मी थालीपीठ बनवले होते, पण छान झाले होते, दीदीला खूप आवडले आणि वडेही खूप मस्त झाले होते. अशा प्रकारे जर वडे करताना मी केले तसे तर एकही वडा फुटत नाही किंवा अंगावर उडत नाही. मला ते 2-3 वेळेस माझ्यासोबत तसं झालं होतं. गेल्या वर्षी पण मला, त्याच्या गेल्या वर्षी पण मला असं वाटतं ना हातावरती तेल उडालं होतं. तर तेव्हापासून मी ना साबुदाणा वडे करतावेळेस ही काळजी घेते. तशी तुम्ही पण काळजी घ्या, म्हणजे वडे फुटत नाही. एकही वडा इथं फुटला नाही. बघा हे थालीपीठ खूप छान झाले होते. तर मी तुम्हाला पुढं दाखवतेच मी कसे थापलेस, तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये काय काय टाकलं आहे. भिजवलेले साबुदाणा पाणी टाकून, बटाटा किसून त्यात पाणी घालून मिक्सरला बारीक केली पेस्ट, मिरची घातली, मीठ घातलं, छान पेस्ट करून घेतली पाणी टाकून. आणि नंतर मग आपल्याला जसे थापता येईल तसं पाणी बघून टाकायचं. आणि इथं तुम्हाला दाखवतेच मी, अशा प्रकारे पाण्याचा हात लावून तव्यावरती डायरेक्ट थापून घेतले आहे. थोडासा पाण्याचा हात लावून, अजिबात चिपकत नाही काय नाही. आणि थोडं थोडं ह्याला ना तेल सोडलं मी आणि झाकण ठेवून 1 मिनटं वाफवून घेतलं, म्हणजे छान असे ना थालीपीठ झाले होते. साबुदाण्याचे उपवासाचे थालीपीठ खूप छान झाले होते. तिला तर खूप आवडले, मला पण खूप आवडले. हे बघा असे थोडंसं हे केलं म्हणजे त्याच्यामधून तेल सोडण्यासाठी, आणि खरंच खूप छान झाले होते. नक्की तुम्ही बनवून बघा, मस्त होतात. आता एक्स्ट्राचे साबुदाणा होते आणि तिला डोसा खायचा होता म्हणजे साबुदाण्याचा. मग मला डोसा तर बनणार नाही आता याचं, कारण डोसा बनवायला साबुदाणा भाजून मी पूर्णच भिजत घातले होते तेवढे भाजून, नंतर मग त्याची पावडर करायची असते, मग बटाटा किसून वगैरे किंवा शिजून टाकायचा, असं बनवायचं होतं. पण माझ्याकडनं असं झालं, तर म्हणले ठीक आहे मग आपण असे थालीपीठं करूया. तर असं आहे बघा किती मस्त मऊसूत असे झालेत. वड्यावर का टाकले तर ताटाला कसे चिपकतात ना ते, त्याच्यामुळे मी वड्यावरती टाकले होते. वडे पण खूप छान मस्त मऊसूत झाले होते. आणि तुम्हाला बघा दाखवलं थालीपीठ अजिबात चिपकत नाही काय नाही. आणि मस्त अशी आपली फराळाची उपवासाची महाशिवरात्रीच्या